नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे ऐश्वर्या आणि आज आपण करणार आहे माझा डेली स्किन केअर रुटीन. तर पुन्हा एकदा सगळ्यांना सांगण्यासाठी माझी कॉम्बिनेशन स्किन आहे, म्हणजे हा जो टी झोन आहे हा कायम ऑइली असतो. त्यामुळे काही प्रोडक्ट्स आहेत जे मी कॉन्स्टंटली आणि रिपीटेडली तेच वापरते, त्याच्यामध्ये काही बदल करत नाही, कारण का ते माझ्या स्किनला चांगले सूट झालेले आहेत. आणि जे माझं ऑइली टी झोन आहे त्याला ते नॉर्मल ठेवतं, जेणेकरून जास्त ऑइल सिक्रेट होत नाही, म्हणजे जास्त ऑइल निघत नाही. पोर्स जे आहे ते क्लीन ठेवतं, ज्याच्यामुळे ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड्स पण होत नाहीत. तर हे जे प्रोडक्ट्स आहे हे तुम्हीही यूज करू शकता. जस्ट तुम्हाला सांगायसाठी जे प्रोडक्ट्स माझ्या स्किनला सूट होतात त्याचा अर्थ असा नाही की ते तुम्हालाही सूट होतील. त्याच्यामुळे इन केस तुम्हाला काही रिॲक्शन आली किंवा काही झालं देन डोंट कम बॅक ॲट मी, बिकॉज दिस इज द डिस्क्लेमर. मागचा मेस जरा इग्नोर करा, बाळ घरात असल्यामुळे काही करू शकत नाही, इट इज बाय डिफॉल्ट. सो स्टार्टिंगला मी तुम्हाला पूर्णपणे, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम पहिली स्टेप ती लास्टची स्टेप जी आहे माझी, जी मी रोज करते ती मी तुम्हाला दाखवणार आहे. सकाळच्या वेळेत मी फक्त फेस वॉश करते, म्हणजे नॉर्मल थंड पाण्याने जे आहे ते तोंड धुते, कारण का आदल्या रात्री मी ऑलरेडी पूर्ण स्किन केअर केलेला असतो. माझी स्किन स्वच्छ असते आणि त्याच्यामध्ये मी सगळे सिरम्स किंवा टोनर्स, मॉइश्चरायझर्स वापरलेले असते, त्यामुळे स्किन एकदम स्वच्छ असते. त्यामुळे सकाळी उठल्यावर फक्त फ्रेश व्हायसाठी मी थंड पाणी मारते तोंडावर आणि एका कपड्याने किंवा टॉवेलने ते डॅप करून घेते. बट रात्रीची जी स्किन केअर आहे ती एकदम डिटेल्ड आहे. स्टार्टिंग मी मेकअप केला असेल किंवा नसेल केला तरीही मी क्लेन्झिंग ऑइल वापरते. माझं फेवरेट क्लेन्झिंग ऑइल आहे अनुवाचं हार्ट लिफ्ट पोर कंट्रोल क्लेन्झिंग ऑइल. दिस इज माय ऑल टाईम फेवरेट. ह्याचे मला लक्षात नाही पण मी 3-4 बाटल्या तर सहज संपवल्या आहेत. हे एक खूप लाईट वेट असं क्लेन्झिंग ऑइल आहे, जे की तुमचं मेकअप, सनस्क्रीन किंवा जे आपले पोर्स आहे त्याच्यामध्ये जी घाण जाऊन बसलेली आहे तीही क्लिअर आउट करायला मदत करते. आणि हे कोरियामधलं एक खूप व्हायरल आणि फेमस क्लेन्झिंग ऑइल आहे. तुम्ही जर ह्याला प्रॉपरली 1-2 मिनिटं मसाज केलं तर तुमचे जे ब्लॅकहेड्स आहेत किंवा पोर्स जे बंद झालेले आहेत ते पण ओपन होतात. ॲक्च्युली जे व्हाईटहेड्स वगैरे आहेत ते तुम्ही बघू शकता, इंटरनेटवर दाखवलं आहे की ॲक्च्युली हातावर दिसतात बाहेर आलेले. हे थोड्या प्रमाणात खरं आहे. ॲक्च्युली हे क्लेन्झिंग ऑइल हेल्प्स टू गेट रिड ऑफ ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स. त्याच्यामुळे हे क्लेन्झिंग ऑइल चांगलं मसाज करायचं आहे तुमच्या स्किनमध्ये. ज्यावेळेस पण तुम्ही क्लेन्झिंग ऑइल वापरता नेहमी लक्षात ठेवा की यू डोंट हॅव टू लिव्ह एनी एरिया. म्हणजे आपण फक्त चेहरा धुतो, मेकअप काढायचं असेल त्यावेळेस, पण यू टेंड टू फॉरगेट आयब्रोजमध्ये पण मेकअप जाऊन बसतो, त्याच्यामुळे यू हॅव टू क्लिअर देम, जेणेकरून ह्या साईडला बॅक्टेरिया आणि पिंपल्स वगैरे काही होत नाहीत. इनर आईज, जस्ट तुम्हाला एकदा दाखवायचं म्हणून. मला नाही माहीत की कॅमेरावर दिसतंय का नाही, बट एक व्हाईटेड हा असा बाहेर आलेला आहे. कॅमेरा इज नॉट डुईंग द जस्टिस. ठीक आहे, नाही दिसत आहे. आता हे चांगलं मी मसाज केलेलं आहे. आता हे मी थंड पाण्याने धुवून येणार आहे. आय विल बी राईट बॅक. बघा, फक्त एका क्लेन्झिंग ऑइलनी स्किन इतकी फ्रेश आणि इतकी सॉफ्ट दिसते आहे. चेहऱ्यावरचं ऑइल वगैरे सगळं निघालेलं आहे. हे माझ्या स्किनचं नॅचरल ग्लो आहे. यू सी, थोडंसं हॉर्मोनल ॲक्ने आहे जे की व्हेरी नॉर्मल आहे. त्याच्यानंतर मी वापरणार आहे हे कॉझरेक्सचं सॅलिसिलिक ॲसिड डेली जेंटल क्लेन्झर. ह्याच्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड आहे, जे की परत माझी कॉम्बिनेशन स्किन असल्यामुळे
जास्त सीबम म्हणजे जे ऑइल वगैरे एक्स्ट्रॅक्ट झालेलं असतं ते क्लिअर करतं, त्याच्यामुळे पोर्स ओपन राहतात आणि त्याच्यामुळे पिंपल्स वगैरे काही होत नाहीत. तर हेही चांगलं मसाज करणार आहे मी. हे एक फेस वॉश आहे. तुम्ही बघत असाल तर मी फक्त माझ्या टी झोनवर फोकस करते, कारण का इथे जास्त ऑइल येत असल्यामुळे इथे जास्त प्रॉब्लेमॅटिक एरिया आहे. ही धुवून आय विल बी बॅक. त्यानंतर मी वापरणार आहे माझा फेवरेट टोनर, जो की आहे ब्युटी ऑफ जोझॉनचा जिन्सेंग एसेन्स वॉटर. जिन्सेंग हे कोरियामध्ये सापडणारं एक औषध आहे, जे अँटी एजिंगसाठी खूप फेमस आहे. टोनर ही पहिली स्टेप आहे स्किन केअर रुटीनची, जेणेकरून पुढचे स्किन केअर जे आहे ते चांगले पेनिट्रेट होतात, चांगले ॲब्झॉर्ब होतात स्किनमध्ये. बट असं काही कंपल्सरी नाही आहे की टोनर वापरला पाहिजे, यू कॅन स्किप इट. त्याच्यानंतर मी वापरणार आहे नायासिनामाइड सिरम. ते आहे ऑर्डिनरीचं. हे जगात टॉप सेलिंगचं सिरम आहे. हे नक्की करा की हा जो ड्रॉपर असतो हा तुमच्या चेहऱ्याला चिटकला नाही पाहिजे, कारण का चेहऱ्यावर बॅक्टेरिया असतात काही, आणि ते बॅक्टेरिया त्या ड्रॉपरला लागून परत या बाटलीमध्ये ट्रान्सफर होण्याची शक्यता असते. सो बी केअरफुल. हातावर घेऊन लावलं तरीही चालतं. नायासिनामाइड ऑइल सिक्रिशन किंवा ऑइल प्रोडक्शनला हेल्प करतं, इन सेन्स की ते कमी ऑइल प्रोडक्शन होतं त्याच्यामुळे. छान असं हे सगळे प्रोडक्ट्स मसाज करायचे स्किनमध्ये, कुठलीही गडबड करायची नाही आहे. स्किनची आपण चांगली काळजी घेतल्यामुळे स्किन ही चांगली राहणार आहे. आणि सगळे तुम्ही कुठलाही प्रोडक्ट लावताना चेहऱ्यावर, मेड बी तुमचा मेकअप किंवा स्किन केअर, मेक शुअर की तुम्ही जे स्ट्रोक्स देता किंवा तुमचं जे मसाजचं सिस्टम आहे हे फक्त अपवर्ड्स डिरेक्शनला आहे. तुम्ही असं खाली 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 ओढत गेलं तर स्किन ही खाली खाली येऊ शकते. इट विल स्टार्ट सॅगिंग. हे खाली अशी लूज पडू शकते. मेक शुअर की तुम्ही हे सगळं वरती ढकलताय. त्याच्यानंतर मी वापरत आहे हे DUचं मॉइश्चरायझर. हे एक कोरियन फॉर्म्युलेटेड मॉइश्चरायझर आहे, जे की खूप सूदिंग कामिंग आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमच्या स्किनवर खूप ॲक्ने किंवा तुम्हाला असं वाटतं की तुमचा स्किन बॅरियर खराब झाला आहे, तर न पुढचा काही विचार करता डोळे झाकून हे मॉइश्चरायझर तुम्ही घेऊ शकता. इट इज दॅट ट्रस्टवर्दी. स्किन ऑलरेडी किती हेल्दी दिसायला लागलेली आहे. लवली. त्यानंतर महत्त्वाचं आणि न विसरता तुम्ही रोज सनस्क्रीन हे लावा, आणि लावलंच पाहिजे. जर तुम्हाला म्हातारपणापर्यंत एक चांगली स्किन पाहिजे तर तुम्ही सनस्क्रीन लावायला विसरू नका. हे आहे एस्टे लॉडरचं ॲक्वा UV जेल SPF 50. सनस्क्रीन सिलेक्ट करताना नेहमी SPF 30च्या वरती सिलेक्ट करा. 50 असेल तर बेस्ट. आणि सगळ्यांना प्रश्न असतो की सनस्क्रीन किती वापरलं पाहिजे. ह्या 2 बोटांनी एवढं वापरलं पाहिजे. इथे लावताना तुम्ही असं आणि असं घेऊ शकता आणि तेच ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता. हे पहिले असं स्प्रेड करून घेऊया आपण. परत सनस्क्रीन लावताना ह्या ज्या जागा आहेत त्या विसरू नका, कारण का ते एक्सपोज्ड असतात सूर्याला. आणि तुमची मान,
हे मी थोडं जास्त घेतलेलं आहे, त्याच्यामुळे मानेला पण हे पुरलं. बट देन हे जर 2 बोटाचं माप घेतलं तर हे परफेक्टली तुमच्या चेहऱ्याला पुरतं. अँड दॅट इज इनफ सनस्क्रीन. मी सनस्क्रीनला 1-2 मिनटं चेहऱ्यावर ठेवून देते. तोपर्यंत मी लावणार आहे हे इंडी वाईल्डचं ड्यूई लिप ट्रीटमेंट. जर तुमचे लिप्स खूप ड्राय असतील, चॅप्ट असतील, चॅप्ट म्हणजे खूप रेषा असतील आणि डिहायड्रेटेड झाला असेल, एनी काइंड ऑफ रिझन, हे तुमचं सोल्युशन आहे. इंडी वाईल्डचं ड्यूई लिप ट्रीटमेंट. हे तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये वापरू शकता. समर्समध्ये, विंटर्समध्ये, रेनीमध्ये, हे सगळ्या सीझनसाठी परफेक्ट आहे. इन्स्टंटली ट्रान्सफॉर्म करतात लिप्सला. इन्स्टंटली एक हायड्रेटेड फिलिंग येते, नरिश्ड फिलिंग येते आणि हे लगेच लिप्स सॉफ्टही वाटायला लागतात. आता जे सनस्क्रीन आहे ते ऑलरेडी माझ्या स्किनमध्ये पेनिट्रेट झालेलं आहे. फक्त जे एक्सेस राहिलेलं आहे त्याला मी मसाज करून स्किनमध्ये ॲब्झॉर्व करून देते. स्किन केअर हे आज केलं, उद्या केलं, एक दिवस आड केलं असं नाही. स्किन केअर हे कन्सिस्टंटली केलं तर स्किनला रिझल्ट्स येतात. आणि एक कोणतं प्रॉडक्ट सूट झालं तर ते कंटिन्यू करा. सारखं हे आवडलं, ते आवडलं, नवीन काय तर आलं मार्केटमध्ये, हे ट्राय करूया, ते ट्राय करूया, असं काही करू नका. स्किन ही खूप नाजूक गोष्ट आहे. सो मेक शुअर यू टेक केअर ऑफ इट. आणि जे प्रॉडक्ट्स तुम्हाला सूट होतील तेच वापरा. मार्केटमध्ये किंवा इन्फ्लुएन्सर्स तुम्हाला इन्फ्लुएन्स करतील की बाबा हे प्रोडक्ट ट्राय करा, ते प्रोडक्ट ट्राय करा. बट बी अवेअर, बी एज्युकेटेड. डोंट फॉल फॉर ऑल द मार्केटिंग गिमिक्स. जे तुम्हाला छान छान दिसतं ते सगळं चांगलं असेल असं काही नाही आहे. स्टिक टू युअर बेसिक्स. तर असा आपला हा आजचा स्किन केअर झालेला आहे. हा मोस्टली माझा स्टेपल स्किन केअर आहे, म्हणजे रोजचा हा स्किन केअर आहे. ह्याच्यापेक्षा मी वेगळं काही करत नाही. आठवड्यातनं 1-2 वेळा मी रेटिनॉल लावते रात्री, जेणेकरून जे सुरकुत्या येतात, इथं लाफ लाईन्स येतात किंवा डोळ्याकडेला लाईन्स येतात, इथे आपल्या कपाळावर लाईन्स येतात, त्याच्यासाठी म्हणजे स्किन टाईटनिंग किंवा रिन्यूइंगसाठी मी रेटिनॉल वापरते. जर रेटिनॉल कसं वापरायचं हाही तुमचा प्रश्न असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण त्याच्यावर एक व्हिडिओ करू. मीनवाईल हाच माझा स्किन केअर रुटीन आहे. आणि हे तुम्हाला कसं वाटला किंवा ह्याच्यावर काही प्रश्न असेल तर नक्की मला विचारा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.